बुधवारी एकमेकांपासून गेले काही दिवस सुरक्षित अंतर राखणारे दोन नेते एकमेकांना बुधवारी भेटले आणि या राजकीय वर्तुळात्मक चर्चांनी जोर धरला। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। या भेटीचं कारण जरी केडीएमसीत मनसेने शिंदेंना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार प्रदर्शनाचं असल्याचं सांगितलं गेलं तरी पडद्यामागे काही वेगळ्या घडामोडी घडतायत का याचेही अंदाज बांधले जाऊ लागलेत। याच अंदाज आपणामध्ये या भेटीबाबत एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया लक्षवेधी ठरल्या। पहिली प्रतिक्रिया आहे नरेश म्हस्केंची। ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीमुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या आणि अनेकांचे पोटशूळ उठले असं म्हस्के म्हणतात। दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून संजय राऊतांनी जोरदार टीका केली आहे। तर राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे नरेश म्हस्के यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही, तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली। आणि ती बेईमानी का केली तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे। परंतु काल राजसाहेब जर एकनाथ शिंदे साहेबांना भेटले म्हणून तर त्यांच्यावर टीका होणार असेल आणि काही लोकांचं जर पोटशूट जर उठणार असेल तर त्यांना हे उत्तर मी दिले की तुम्ही लाचारी केलेली आहात, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी लाचारी केलेली आहे, शिवसेनेच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केलेली आहे। दरम्यान राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर उत्तर द्यायला आदित्य ठाकरेंनी टाळलेलं आहे। दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे अनेकांचा जळफळाट झाला असं मंत्री उदय सामंत म्हणतात। शिंदेची भेट झाली त्यावरती शिंदेच्या गटाकडून अशी टीका केली जाते की आता तुम्ही त्यांच्यावरती आरोप कराल की भाऊ राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेची भेट झाली त्यावरती शिंदेच्या गटाकडून अशी टीका केली जाते की आता तुम्ही त्यांच्यावरती आरोप कराल की भाऊ ते दोघं एकत्र आले म्हणून आमचा जळफळाट होण्याचं काहीच कारण नाही। जो बाकीच्यांचा होतो, जे आपण स्टेटसवरनं बोलतोय, तो काही लोकांचा शिंदेसाहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे जो जळफळाट होतोय त्याच्यावर टाकलेली ती पोस्ट आहे। पण राजसाहेब आणि अन्य कोणी जर एकत्र आले तर शेवटी त्यांच्या लोकशाहीतलं त्यांचा स्वायत्त अधिकार आहे। त्यांनी कोणाबरोबर थांबावं, कोणावर बोलावं, कोणावर नाश्ता करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्याच्यामुळे ते दोघं भेटले म्हणून आमच्या पोटात पोटशूळ नाहीच, आम्हाला आनंदच आहे। पण त्यांच्या पोटात शिंदेसाहेब आणि राजसाहेब भेटल्यानंतर जो पोटशूळ उठतो त्याच्यासाठी मी तो समजण्यासाठी काही लोकांना हा स्टेटस ठेवलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।